घरून अनेकांना आरडाओरडा होत असतं. आम्हाला देखील घरचे ओरडत असतात, कॉमेंटरीला सारखा जातो. तर तुला देखील कसा सपोर्ट राहिला तुझ्या वाईफचा? नाही, प्रोत्साहन करते ती, माझी प्रत्येक मॅच बघत असते. आणि म्हणून तिच्यासाठी दोन शब्द काय असतील? आय लव्ह यू. क्या बात आहे. नक्कीच मनापासून त्यांनी सांगितलं. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. तुषार सोनवणे आहेत. पहिल्याच बॉल आणि पहिल्या बॉलवरती चौकार. 8च खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिले गेले तर टीम मार्गेट्स 11 संघाच्या माध्यमातून आणि बेनिफिट आहेत मैदानाच्या आतमध्ये धावांचा. आणि पहिल्या बॉलवरती जर चौकार येतो निखिलच्या बॅटमधून. इथे कुलवटप्याचा बॉल होता, ऑन साईडला बॉलला दिशा दिली, क्षेत्ररक्षक पोहोचताय. शॉर्ट मिड विकेटला एक सिंगल आली बॉलवरती. फक्त पॉवर प्लेच्या बाहेर जर बॉल ढकलला तर चौकार देखील जाऊ शकतो. या अनुषंगाने आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची आहे. दर्पण मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 5. फुलटॉस बॉल चाललाय लॉंग ऑन ला, क्लिअर करणारा दर्पण मात्रेच्या बॅट मधून चौकार. 30 सर्कलच्या बाहेर जसा बॉल जातोय चौकार येईल किंवा षटकार येईल. कारण की जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाकडे 8च खेळाडू आहेत आणि ते 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जे अतिरिक्त 3 खेळाडू असतात पॉवर प्लेच्या बाहेर ते क्षेत्ररक्षक अवेलेबल नसणार कारणास्तव जर पाहिलं गेलं तर अशा प्रकारची फिल्डिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा चौकार आला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 9च्या घरामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना पतू पॅकर्स या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. इथे चांगला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. ध्रुव म्हात्रे पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर निखिलने सिंगल घेतली. दर्पण आले स्ट्राईक वरती, त्याने चौकार ठोकला. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचतायत. चांगली सुरुवात करून दिली पतू पॅकर्स या टीम साठी. दर्पण आणि निखिल पाटील 2 बॅटरने. पुढचा बॉल इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लिअर करणारा JPL सिक्सर फलंदाज निखिल पाटीलच्या बॅट मधून. नुकताच षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. 16 धावा फटकावरती लागल्या गेलेत. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्यातील आतापर्यंत 5 बॉल फेकून झालेत. आज चांगला चेंडू होता, त्यावरती चांगलं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. निखिलच्या माध्यमातून आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर भरपूर उसळी घेणारा बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक होता. नाराज असतील स्वतः जर पाहिलं गेलं तर निखिल स्वतःवरती. आणि अगदी जर पाहिलं तर कदाचित फायनल गेला खेळण्याचा प्रयत्न होता. यावरती मिळेल सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पतू पॅकर्स या टीमची धावसंख्या फटकावरती बिनबाद 17 धावा या फटकावरती लागले गेले. JPL आपण बघतायत 12 संघ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर सहभाग घेतला गेला. आजची सलगची 3री रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि 3ऱ्या रात्रीमधील जर पाहिले गेले तर हा 8वा सामना आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर जर पाहिले गेले तर 2 सामने इथून देखील पेंडिंग असतील. JT7 आणि TC लाईव्हचं चांगलं वर्क या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. महेंद्रजी बघत असतील त्याबरोबर जर पाहिलं तर मृणालजी म्हात्रे यांना आपण जरूर बघतायत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 17 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 2 मध्ये श्वेत यांना आपण पाहतायत. लक्षात ठेवायचं महत्त्वाची सूचना आयोजन समितीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली गेली. जे पहिल्या दिवसातील जे मॅचेस पेंडिंग आहेत उद्याच्या दिवसात ठीक आपण 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आणि लगेच जर पाहिलं गेलं तर टॉस होईल आणि त्यानंतर लगेच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. ज्याप्रमाणे रोजची सुरुवात होते पहिल्या दिवसाला उशीर झाले होते त्याच कारणास्तव 2 मॅचेस पेंडिंग होते. परंतु कालचा दिवस आणि आजचा दिवस व्यवस्थित मॅचेस चालू आहेत, व्यवस्थित टायमावरती सुरू होत आहेत आणि उद्याच्या दिवसात देखील आपण व्यवस्थित टायमावरती सुरुवात करणार आहोत. याची देखील त्या टीमने दक्षता घ्यायची आहे. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, गलीमधून चालला बॉल मागे, क्षेत्ररक्षक पोहोचता वेगाने सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मोहन दादा पाटील यांच्या माध्यमातून जर पाहिले गेले तर 4 दिवस लागणार लाईव्हचा खर्च आपण बघतायत. एक दुलखलास व्यक्तिमत्व जी बाईक आपण बघतायत जिग्नेश दादा म्हात्रे, चेतनजी पाटील, निलेशजी चव्हाण, भावेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचे देखील आभारी आहोत. जे आपण पुढचा बॉल श्वेत तयार.
बॅकफुटला जात असताना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत अगदी पाहिले गेले तर थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. सिंगल या बरोबर प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते ते म्हणजेच 19 धावा या धावफडकावरती लागल्या गेल्यात. जी सायकल आपण पाहतात एक सायकल जर पाहिली तर बेस्ट बॉलरची प्रस्तुत केली गेली भावेशजी पुणेकर याने आणि दुसऱ्या बाजूला अभिषेकजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ती सायकल स्पॉन्सर झाले. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जर पाहिले तर मुळापच्या आतमध्ये होते परंतु जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न त्यांचाही राहिला गेला. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि दोन्ही बॅटर धावलेत आणि 3 धावा तर या बॉलवरती मिळणार आहे. 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती 22च्या घरामध्ये 1.3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झालाय. पुतू पाकर या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना जरूर पाहतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर श्वेत तयार. स्ट्रायकर वरती दर्पण म्हात्रे. इथे जर पाहिलं गेलं तर चांगला बॉल होता. अगदी पाहिलं तर बॅट फिरवली गेली. शेवटच्या क्षणाला सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडक्यात जाऊन पोहोचते 23च्या घरामध्ये. चांगली सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठलेली आहे. आपण जर पाहिलं गेलं तर गेल्या 3 पर्वामध्ये नेहमीच पतू बॅकरच्या टीमच्या आयकॉन खेळाडू निखिल यांना आपण पाहताय. जबरदस्त कामगिरी आयकॉन खेळाडूच्या अर्थातच पाहायला मिळते निखिल पाटीलची आणि याही जर मालिकेमध्ये पाहिलं तर निखिलचं वर्चस्व सातत्याने राहिले गेले. स्पीड शीट करण्याचा प्रयत्न फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये दुसरीचा प्रयत्न चालवलाय परंतु एकच धाव मिळणार आहे या बॉलवरती. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज स्पेस तयार होतील. सायकलवरती आता मात्र पाहायला मिळतील मिस्टर दर्पण म्हात्रे. या षटकात वापसी झाली असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकात भरपूर धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगला बॉल चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साइडला बॉल निघून चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने. पाहत असताना बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा. बेनिफिट झाला बॅटिंग करणार टीमला कारण की त्यांचे क्षेत्ररक्षक अवेलेबल नसल्या कारणास्तव जर पाहिलं गेलं तर चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत आहे. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 13च्या सरासरीने आतापर्यंत 26 धावा लागल्या गेल्यात. टीम पतू पाकस या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. चांगली सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठलेली आहे. जर आपण प्रीमियर लीगच्या माध्यमातून कुठलाही जर पाहिले तर विभागामध्ये जाऊन सामने खेळतात तर प्रत्येक धाव महत्वाची असते. प्रत्येक विकेट प्रत्येक कॅच सर्व काही क्रिकेटमध्ये महत्वाचं आपण सातत्याने पाहिले. एक धावेला फार मोठं महत्व दिले गेले आज पतू बॅकरच्या टीमने. शैलू षटक क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी दाखल झालेत. टॅप टू द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चांगली फिल्डिंग होण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॉल थांबण्याचं नाव घेत नाही आहे. शेवटच्या क्षणाला पायाने बॉल आतमध्ये ढकलला गेला. या बॉलवरती मिळतील धावा 3 आणि 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते 29 धावा. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. JPL जुचंद्र प्रीमियर लीग आपण पाहताय जरूर. आजची सलगची जर पाहिली तर 3री रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. फुल टॉस बॉल आहे. पंचांचा इशारा आलाय नो बॉल कारण की जर पाहिलं तर हाईट फॅक्टर हे दर्शवले गेले. कमरेच्या वर हा बॉल टाकला गेला आणि त्याच कारणाचा नो बॉल पंचांचा इशारा आलाय. पुन्हा एकदा अवंदरच्या माध्यमातून ऍड केली जाते. पुढचा बॉल फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये दर्पण मात्र या बॅटरला पाहायला मिळते. धावसंख्या धावफडकावर 30. भरपूर धावा केल्यात पतू बॅकरच्या टीमने. गरजेनुसार धावा होणं गरजेचं होतं. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी काउकॉर्नर रिझनला एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. फ्री हिटच्या बॉलवरती जास्त काही करू शकले नाही दर्पण आणि त्याच कारणाचा एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाते. पुन्हा एकदा 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडक्यात जाऊन पोहोचते ते म्हणजे 31च्या घरामध्ये. पुढचा बॉल शैलू तयार. आणखीन एक नो बॉल. आता हा खेळपट्टीच्या बाहेर आहे.
पहिला जर पाहिले तर हायटीज फॅक्टर कमरेपेक्षा वर होता, आता खेळपट्टीच्या बाहेर शैलेश टाकला गेलाय आणि त्याच कारणाचं पुन्हा एकदा नो बॉल घोषित केला पंचांच्या माध्यमातून. आणि आता मात्र यापूर्वी जर पाहिलं तर दर्पणला फ्री हिटची संधी होती, ती फ्री हिटची संधी हुकली गेली आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती निखिल यांना आपण पाहतात. फ्री हिटची संधी त्यांना देखील असणार आहे. फ्री हिटचा बॉल केले आक्रमण, बॉल चालला थेट मैदानाच्या पलीकडे 6 धावेंकरिता निखिलच्या बॅटमधून फ्री हिट वरती आक्रमण केलंय. षटकार. आणखीन एक शॉर्ट बॉल आक्रमण केलंय, याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निखिल पाटील फायर शो ऑन होतोय. धावा फडकावरती लागल्या गेल्यात, ते म्हणजे स्कोर कार्ड वरती. अर्थातच जर पाहिलं तर 44 धावा 44. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. निखिलने जे काही स्ट्रोक खेळलेत, हाफ ट्रॅकर बॉलवरती पुल करत असताना चांगला फटका निखिलच्या बॅटमध्ये येताना दिसतोय. बॅटची कडा लागले, बॉल चालला मागे, क्षेत्ररक्षक पोहोचताय. शॉट थर्मॅनला बॉलला कॅरी केले, या बॉलवरती आले सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचते 45च्या घरामध्ये. निखिल पाटील चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. निखिल पाटीलने आतापर्यंत जर पाहिलं तर 12 बॉल फेस केले, त्यामध्ये 33 धाव बनवल्यात, 1 चौकार 3 षटकार. 275चा स्ट्राईक रेट आहे. आता दर्पण देखील थांबण्याचं नाव घेत नाही आहे. दर्पणने देखील परत एक वेळा बॉलला उडवले, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक सिक्सर. चला मी विनंती करतोय, येस मी प्लीज विनंती करतो प्रत्येक टीमचे ओनर आणि त्याचबरोबर जर पाहिले गेले तर प्रत्येक टीमचे आयकॉन आपण या ठिकाणी यायचं आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून सूचना आलेली आहे. चला मी विनंती करतो बंटी सिक्सर्स आपल्या टीमचे ओनर आणि कॅप्टन आमच्यापर्यंत प्लीज येऊ द्यात. आणि त्यानंतर RK टायगर्स सन्माननीय रणजितजी किणी साहेब आणि त्या टीमचे आयकॉन खेळाडू अर्थातच जर पाहिलं तर कैवल्य पाटील बंधू आपण प्लीज या. या ठिकाणी महत्त्वाची सूचना आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आगरी बॉईज टीमचे आयकॉन अर्थात दिवेश पाटील आणि त्याचबरोबर जर पाहिले गेले तर संघ मालक आपल्या पालमडीचा गौरवजी म्हात्रे आणि जर पाहिले तर विहाना सुपर किंग्स, त्यानंतर NR कट्टा, जय श्रीराम, त्यानंतर जर पाहिले गेले तर द ग्रेट मराठा, इथे जर पाहिलं तर शिवतेज स्पोर्ट्स आहेत आणि त्यानंतर अमय रायवलन. प्रत्येक संघ मालकाला आम्ही विनंती करतो प्लीज आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आयोजन समितीने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवले, त्वरित आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. एक महत्त्वाचे अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 51 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्यात. 51 रन्स ऑन दी स्कोर कार्ड जुळल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 सुरुवात झाली. ध्रुव म्हात्रे तयार. चांगला बॉल होता, सन्मान दिल्या बॉलवरती. सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला, सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून आता मात्र 50+ धावा अर्थातच 52 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्यात. इथे फटका चांगला आहे, स्लॉट मध्ये होता, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चालला थेट मैदानाच्या पलीकडे दर्पणच्या बॅट मधून. आणखीन एक धूमधडाका JPL सिक्सर. चला प्लीज पुन्हा एकदा आम्ही रिक्वेस्ट करतोय, चला चेंडू मैदानाच्या मध्ये पाठवायचा आहे. प्रत्येक टीम आयकॉनला, टीम ओनरला आम्ही विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. एक महत्त्वाचे अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. या षटकाराच्या माध्यमातून धावफटकावरती धावा जर पाहिले तर 58च्या घरामध्ये लागल्या गेलेत. सन्माननीय मोहनदादा पाटील प्लीज आपण यायचं आहे. मोहनजी पाटील आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपल्या टीमचे आयकॉन आणि आपण देखील या ठिकाणी ओनर यायचे आहेत. प्रत्येक टीमला मी विनंती करतो, निवेदन करतोय, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल एक महत्त्वाचे अनाउन्समेंट आपल्यापर्यंत करायचे. हाफ ट्रॅकर पुल केलाय, बॉल जायला मैदानाच्या पलीकडे गुल झालाय. याही बॉलवरती दर्पणच्या बॅट मधून षटकार. त्या मोहनदादा पाटील प्लीज आपण यायचं आहे. त्याचबरोबर चेतन म्हात्रे आपण देखील यायचं, टीमचे आयकॉन आहेत.
प्रत्येक टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय. छत्रपती वॉरियर्स जर पाहिलं तर या टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत, ओनर देखील उपस्थित आहेत. बंटी सिक्सर्स या संघाला देखील आम्ही विनंती करतोय. वियाना सुपर किंग्स आपण देखील या. आणखीन एक सलगच्या 3 बॉल वरती 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकल्यात. टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. दर्पण म्हात्रे जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणखीन एक षटकार फलंदाज दर्पणच्या बॅट मधून. धावा फडकावरती 70च्या घरामध्ये ध्रुवच्या विरोधात आक्रमण केले जाते मैदानाच्या आतमध्ये. दर्पण म्हात्रेचा बॅट पॅच होता तो निघून गेला या स्पर्धेमधून हेच म्हणावं लागेल. चांगली बॅटिंग करतोय. आणखीन एक वा काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम. सलगचा 4था षटकार फलंदाज दर्पण म्हात्रेच्या बॅट मधून. आता माहिती पोचेल की दर्पणच्या धावा किती झाल्यात, निखिलने किती धावा बनवल्यात, कारण की महत्वाची कामगिरी त्याने केली या मॅच मध्ये. शेवटचा 3 बॉल. ओहो टाळ्या वाजवा प्रत्येकाने. 5 बॉल 5 षटकार मैदानाच्या आतमध्ये दर्पण म्हात्रेने ठोकलेले आहेत. क्या बात आहे दर्पण म्हात्रे. प्रत्येकाने टाळ्या दर्पणसाठी वाजवायच्या आहेत, कारण की 5 चेंडू मध्ये 5 षटकार अंडर फ्लड्स लाईट मध्ये खेळत असताना दर्पणच्या बॅट मुळे आपण बघतायत. आणि या संपूर्ण JPL मधील सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्थात जर पाहिले गेले तर स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 13 बॉल मध्ये 46 धावा नाबाद खेळली दर्पणसाठी. पुन्हा एकदा प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. क्या बात आहे. आणि सन्माननीय प्रथमेशजी भोईर यांच्या माध्यमातून जर पाहिले गेलं तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज दर्पण म्हात्रे या खेळाडूला मात्र देण्यात येईल. जबरदस्त कामगिरी. वेल प्लेड दर्पण. चला द ग्रेट मराठाचे संस्थापक टीमचे ओनर मोहनदादा पाटील आपला एक प्रतिनिधी किंवा आयकॉन खेळाडू जर पाठवलं तर बरं होईल. प्लीज आम्ही विनंती करतो. रवी वाघमारे आपण तरी आलं तर बरं होईल. प्लीज आम्ही विनंती करतोय. प्रतिमेशजी भोईर आपण देखील या ठिकाणी. पत्तू पॅकर्स टीमचे ओनर प्रतिमेशजी भोईर आपण देखील या ठिकाणी पोहोचायचं आहे. चला वियाना सुपर किंग्स टीमला विनंती करतो कॅप्टन आपण देखील पाठवायचे आहेत. टॉस करण्यासाठी या पुढची मॅच आहे. वियाना सुपर किंग्स आणि अग्री बॉईज या 2 टीमच्या माध्यमातून आपण टॉस बघणार आहोत. कुणाल पाटील आपण देखील या आणि आपल्या संघ मालकाला देखील प्लीज घेऊन या. आणि सनी भोईर यांच्या माध्यमातून जर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. म्हणजे दर्पण म्हात्रेला 5 बॉल मध्ये 5 सलग षटकार ठोकलेत. रील्स बनेल नो डाऊट अबाउट इट, कारण की हे विक्रम कमी प्रमाणात होत आहेत. सर कुणाल पाटील प्लीज आम्ही विनंती करतो आपल्या ओनरला आणि आपण देखील यायचं आहे टॉस सोडवण्यासाठी. या पुढचा मॅचचा टॉस होईल वियाना सुपर किंग्स आणि त्याच्याच बाजूला असल्या किंवा अर्थातच आग्री बॉईज या 2 टीमच्या मध्ये टॉस. चला शिवते स्पोर्टचे आलेत. रोहित निकम आणि पार्थ या ठिकाणी उपस्थित झालेत. चला फिल्डिंग मात्र लगेच लावून घ्यायचं आहे. तर इथे नाणेफेक केली जाते वियाना सुपर किंग आणि दुसऱ्या बाजूला आग्री बॉईज या दरम्यान नाणेफेक केली जाते. काटा असा कॉल आहे आणि छापाल आहे. कुणाल नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण
4 षटकाचा सामना असेल. समोरच्या संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 आता प्लेइंग इलेव्हन मध्ये काही चेंजअप बघायला मिळतील का? थोडंफार होईल. खूप सारे शुभेच्छा असतील. दिवेश प्रथम फलंदाजी आले. आपण बघू शकतो किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि खऱ्या अर्थाने मात्र तुमच्या खेळाडूचा माहोल सध्याच्या घडीला जबरदस्त परफॉर्मन्स होतोय. त्या खेळाडूविषयी तुझं काय मत आहे? आमच्या टीममध्ये 11च्या 11 खेळाडू चांगले आहेत, त्यामुळेच आम्ही जिंकतोय. आणि खरं एकंदरीत आपण बघतोय फ्लडलाईट्स मध्ये ही स्पर्धा आयोजन कमिटीचा कशा प्रकारे तुम्ही आभार व्यक्त कराल? खूपच चांगली स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे. नक्कीच पुढच्या वर्षी पण अशी स्पर्धा आयोजन करा. आम्हाला नक्कीच खेळायला खूपच आवडते JPL. खूप सारे शुभेच्छा असतील. हे होते दिवेश पाटील. जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे मात्र समालोचक सज्ज आहेत. ओव्हर टू यू. येस, ज्याप्रमाणे जो उल्लेख केला तर पहिल्या डावाचा दर्पणचा, तर त्याने सलग 5 बॉल 5 मारले. परंतु एक उल्लेख करावा लागेल, शैलेशच्या अगदी शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आला होता. म्हणजे 6 बॉल 6 षटकार मारलेत. आणि RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, RK टायगरचे अगदी ओनर अर्थातच रणजित दादा किणी यांच्या माध्यमातून दर्पण म्हात्रे या बॅटरला रोख रक्कम 5,000 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे दर्पण, जबरदस्त कामगिरी राहिली गेली दर्पण म्हात्रेच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल दर्पणचं. आणि चला मार्केट सिल्वन आपण देखील या प्लीज. आम्ही देखील तुम्हाला विनंती करतोय. चला मॅचला सुरुवात. विजयाचं लक्ष तर भरपूर आहे. 82 धावा फटकावरती लागल्या गेल्यात आणि 83 धावेंचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. फुलेलेंचा बॉल पहिल्याच बॉल लॉंग ऑफला निघून चालला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. सिंगल कम्प्लीट होईल. सहा बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये राहिलेला आहे. असा मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला दर्पण म्हात्रे. जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर निखिल तयार. फुलटॉस बॉल ऑन साइडला निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने. धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल गंभीर झालाय. RK एंटरप्राइजचे प्रोप्रायटर अर्थातच जर पाहिलं तर रणजित किणी यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. कुमार प्रथमेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून पाहिलं तर 2,000 रुपये. आणि सनी भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. टोटली 7,500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. ते म्हणजे दर्पण म्हात्रे या फलंदाजाला. ओव्हरती विकेट बॅट चिकडा लागले. प्रणय पाटील टिपला जेल. मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का मार्गरेट्स 11 या टीमला. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल झालेले आहेत. धावा फटकावरती लागले. 2 चक्रामध्ये पहिला धक्का तर लागला गेला मार्गरेट सिल्वन या टीमला. पुढचा बॉल पुन्हा एकदा निखिल तयार. चांगला बॉल, वेग चांगला आहे. ज्याप्रमाणे या वेगावरती स्वार नेहमीच निखिल होत असतात आणि याही वेळेला जर पाहिलं तर चांगला टप्पा मेंटेन केलेला आहे निखिलने. डॉट बॉल आल्या मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. कौतुक करावं लागेल
निखिल पाटील या गोलंदाजाचं 3 बॉलमध्ये 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली गेली. महेश आलेत न्यू बॅटर. ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. सोयमला तर पाहिले गेले तर प्लेइंग 11 मध्ये आता मात्र घेण्यात आले. प्रत्येक टीम मध्ये जर पाहिजे तर 16 ते 17 खेळाडू आहेत आणि प्रत्येकाला संधी या संपूर्ण JPLच्या माध्यमातून नेहमीच देण्यात येते. आणि स्वयंला देखील आपण जर पाहिलं तर प्लेइंग 11 मध्ये शॉर्ट मिड विकेट या क्षेत्रामध्ये पाहत आहेत. ध्रुव म्हात्रे ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हवेत खेळला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकीची फिल्डिंग करत असताना बॉल जाईल ते सीमा पार. मिळती धावा 4. मोहनदादा पाटील प्लीज मी विनंती करतो आपण यायचं आहे. मोहनजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण देखील यायचं आहे या ठिकाणी. तर रवी वाघमारे आपण देखील या किंवा एखादा प्रतिनिधी जरी आला तर द ग्रेट मराठा बरं होईल. वारंवार आयोजन समिती आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना प्रत्येक अगदी पाहिले गेले तर केम्यामधून आयकॉन आलेत, प्रत्येक जर पाहिलं तर ओनर आलेत. परंतु द ग्रेट मराठा आपल्याला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो आपण लगेचच मोहनदादा पाटील आपण यायचं आहे. महत्वाचा या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. आयोजन समिती संपूर्ण उपस्थित झाले. चला या ठिकाणी जर पाहिले तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती 7. दर्पण म्हात्रे या संपूर्ण मालिकेमध्ये या मुलाने जबरदस्त कामगिरी केली आहे. अक्षरशः जर पाहिले गेले तर प्रत्येकाच्या दांड्या गुल केल्यात आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी त्याच्या बॅटमधून राहिले गेले. आता ही चर्चा अगदी यंदा केली जाईल, पुढच्या वर्षी देखील केली जाईल. चला मॅच ऑन ठेवा प्लीज प्लीज, मॅच थांबू नका. चला आपल्यावरती मॅच वरती फोकस करायचा, आपल्याला मॅच जिंकायची आहे. मार्केट 11 टीमला खुलत टाकलेला बॉल तो ऑफसाइडला दिशा दिले. क्षेत्ररक्षक पोहोचतात लॉंग ऑफला. सिंगल कंप्लीट झालाय आणि सिंगल वरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. धाफडकावरती धावा 8 लागल्यात. या ठिकाणी जर पाहिले गेले तर धावा धाफडकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 8च्या घरामध्ये. JPL आपण पाहतायत, जुचंद्र प्रीमियर लीग आपण पाहतायत. षटक क्रमांक 2 आहे आणि पहिलाच बॉल या ठिकाणी डिलिव्हर झालाय. दर्पण म्हात्र्यांना आपण पाहतायत जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली गेली. पुढचा बॉल चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतो, राईज होत नाही या बॉल आणि त्याच कारण जर पाहिले गेले तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अचूक टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मानस देखील आहेत प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाला संधी दिली आज पतुपॅकाच्या टीमने. पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती दर्पण म्हात्रे तयार. सेकंड वरती ध्रुव म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. ध्रुव म्हात्रेचा तडाखा बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. JPL सिक्सर. षटकर आलाय. 6 धावा आल्यात आणि 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. मॅच आपला ऑन ठेवायचे कुठल्याही परिस्थितीमध्ये. पुढचा बॉल आणखीन एक वादरू. पहिल्या डावात दर्पणने मारल्यात, या डावामध्ये मला षटकार मारायचे आहेत. आणखीन एक पुल करत असताना बॉलला गुल केलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ध्रुवच्या बॅट मधून आणखीन एक षटकार आलाय आणि महेंद्रजी भगत यांनी चांगली माहिती दिलेली आहे. 100 षटकार संपूर्ण JPL मध्ये या षटकारांशी कंप्लीट झालेले आहेत. हा देखील रेकॉर्ड आता मात्र नोंदवला जाईल. बंटी सिक्सर्स या स्टँडला मानवंदना देणार तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमेश म्हात्रे संदेश किनी यांना देखील आपण पाहतायत.
षटकर आल्या मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक ध्रुवच्या बॅट मधून संघाची धाव संख्या फटक्यावरती 20च्या घरामध्ये 1.4च्या चेंडूच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ध्रुव पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत काऊकोन रिजनला. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एकाच धाबेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धाबेच्या माध्यमातून संघाची धाव संख्या धाफडगाव जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21च्या घरामध्ये. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 21 धावा. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. JPL वडाद्य सिरीजसाठी जर पाहिली तर बाईक आपल्याला पाहायला मिळते. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. लगेच निखिल प्लीज विनंती करतोय लगेच नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आणायचा आहे आणि फिल्डिंग देखील सजवायची आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावा धाफडकावरती 21. येणारे बॉल 12. 62चं समीकरण. 12 बॉल 62 धावांचं लक्ष. प्रति षटकामध्ये 31 धावा काढायच्या आहेत. 5 षटकर ठोकायचे आहेत. 21 धावा धाफडकावरती. 12 बॉल करायचे. 62 धावा. ध्रुवने आतापर्यंत 6 बॉल 18 धावा केल्यात. जणू काय ते 3 षटकार ठोकले असं म्हणावं लागेल. चांगली बॅटिंग पहिल्या धावात दर्पणने केली आणि त्याचा प्रेशर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुव असतील या ठिकाणी स्ट्राईक हेड वरती. आर्यन भोईर या ठिकाणी पाहायला मिळतात नंबर 3च्या षटकामध्ये. आर्यनने देखील जर पाहिले गेले तर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गेली या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. निखिलने पहिल्या डावात 34 बनवलं वैयक्तिक. दर्पणने 46 बनवल्या. कदाचित जर एखादा बॉल मिळाला असता तर दर्पणचं अर्धशतक देखील झालं असतं पहिल्या डावामध्ये. बॉल तयार आहेत. इथे पहिला बॉल स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ध्रुव म्हात्रेच्या बॅट मधून आलाय उत्तुंग षटकार. षटकार आल्या ध्रुवच्या बॅट मधून. प्रत्येक ओव्हर मध्ये 31 धावा करायच्या आहेत. सरासरी मोठी गाठावी लागेल. हेच पाहत असताना मैदानाच्या चांगली बॅटिंग करायची आहे. धावा धाफडकावरती जर पाहिले गेले तर या षटकाराच्या माध्यमातून 27. जर महेशने षटकार ठोकला तर जय श्रीराम या टीमच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज महेशला देण्यात येईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जय श्रीराम या टीमने देखील भरपूर कॅश प्राइज लावले गेले. प्रत्येक टीमच्या ओव्हरने चांगले कॅश प्राइज लावलेत. प्रत्येक खेळाडूने जर पाहिले गेले तर पुढाकार देण्याचा प्रयत्न राहतोय. इथे बॅटची कडा. बॉल चालल्या मागे. क्षेत्ररक्षक झाले बीट मानस आणि बॉल सरळ निघून जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय JPL चौकार. इथे बॅटची कडा लागली. मानस फक्त पाहत राहिले आणि अगदी जर पाहिले गेले तर व्यवस्थित जर पाहिले गेले तर बॉल निघून गेला सीमा पार. इनर कट्टा अगदी जर पाहिले गेले तर राजी पाटील यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज ध्रुव साठी देखील देण्यात आले. क्या बात आहे. खुला टाकलेला बॉल होता. ड्राईव्ह केल्या बॉलला सिंगल घेण्याचा प्रयत्न विनोद परेड त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक सिंगल कंप्लीट होईल. पुन्हा एकदा एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धाव संख्या धाफडगाव जाऊन पोहोचते ती म्हणजे 32च्या घरामध्ये. 9 बॉल आता मात्र 51 धावा करायच्या आहेत. मॅच थोडीशी दूर गेले. एक मोठा विजय मैदानाच्या आतमध्ये मिळवण्याच्या मार्गावरती संघ पाहायला मिळतोय. पतू पॅकर्स टीम चांगली किमया साध्य केले या संघाने देखील या मॅच मध्ये. ओव्हर विकेटने उडवले दांडी. गुल केले. फलंदाज होतील बाद. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 2 मार्गरेट्स 11 टीमला. दुसरा धक्का महेश होतील बाद. चला न्यू बॅटर लगेच धावत मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. जास्तीचा उशीर होणार नाही याची देखील दखलता घ्यायची आहे. आठ बॉल 51 धावांची गरज इथून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
एक मोठा विजय मिळवण्याच्या मार्गावरती जरूर संघ पाहायला मिळतो. पतू पॅकर्स टीम प्रथमेश भोईर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर शैलू. पुढचा बॉल चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. वेग तर चांगला होता या बॉलवरती, नियंत्रण चांगलं होतं. डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आता 7 बॉलमध्ये 51 धावा शक्य आहेत. सात बॉल 51 धावांचं समीकरण. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉल आर्यन भोईर. शेवटचा बॉल फुल लेनचा होता, बीट झालेत. अशा रीतीने मैदानाच्या 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 32 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल मध्ये करायच्या 51 धावा मार्गरेट्स या टीमला. त्र्याऐंशी धावेचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे जर पाहिजे गेले तर आतापर्यंत धावा फटकावरती लागल्या गेल्या 32च्या घरामध्ये 6 बॉल 51 धावा या धाफटकावरती इथून देखील बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 4 सुरुवात होईल आणि आता मात्र 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर विनोद परेड. एक अनुभवी आणखीन एक गोलंदाज येताना दिसत आहेत. मॅच मध्ये धावा भरपूर आहेत, परंतु जे आपले प्रामुख्याने 4 चांगले गोलंदाज आहेत त्यांचा वापर केला जातोय. कदाचित जर पाहिलं गेलं तर या 51 धावांचा एक मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. 32 धावा फटकावरती लागल्यात. षटक क्रमांक 4 सुरुवात झाले. विनोद परेड या ठिकाणी जर पाहिजे बॉलिंग टाकण्यासाठी तयार झाले. स्ट्रायकर वरती बॅटर पाहायला मिळतं मिस्टर ध्रुव म्हात्रे. इथे फटका चांगला आहे. आणखीन एक धमाका मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आमच्याकडून धावा करणं झालं नाहीये, परंतु आम्हाला इथून धावांचं आव्हान स्वीकारायचं आहे आणि त्याच जोगारावरती आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ध्रुवच्या बॅटमधून आणखीन एक षटकार येतोय आणि लगेचच एनर कट्टा स्टँड मधून या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर प्रेक्षक दाखल झालेत. मला वाटते रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. ते म्हणजे ध्रुव साठी जबरदस्त कामगिरी ध्रुवने केले. आणि सनी भोईर 10 बॉल मध्ये 35 धावा झाल्यात. पहिल्या डावात तर 50 हुकली गेली दर्पणची जवळपास 4 ते 5 धावेने, परंतु या डावात पाहूयात 50 धावा साजऱ्या केल्या जातील का. कोला टाकलेला बॉल होता, ऑन साइडला बॉलला ड्राइव्ह केलाय, सिंगल कंप्लीट केलाय. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार आहे, कारण की जर पाहिलं तर ध्रुवला स्ट्राइक वरती यायचं आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. मॅच मध्ये अजून देखील जर पाहिले गेले तर पकड बनवण्याचा प्रयत्न करतायत पतू पॅकर्स संघ. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धाव संख्या 40च्या घरामध्ये. 4 बॉल मध्ये 43 धावांचं समीकरण. 11 बॉल मध्ये 37 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. 13 धावांचं इथून देखील जर पाहिजे लक्ष असेल वैयक्तिक 50 धावा करण्यासाठी ध्रुव म्हात्रेला, त्याच्याकडे 4 बॉल देखील शिल्लक आहेत. पाहूया अर्धशतक साजरा केलं जाईल का JPL मधलं. इथे फटका चांगला आहे, घुटना टेक. क्षेत्ररक्षक आलेत मयूर आणि त्यांनी केली आहे चुकी. सिंगल कंप्लीट झालंय. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. यस, धाव नसणार आहे. स्ट्राइक असेल शैलेशला, नॉन स्ट्राइकला जातील ध्रुव. आता कदाचित प्रत्येकाने जी अपेक्षा वर्तवली होती
ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर ध्रुवचं अर्धशतक होईल, परंतु आता तर तसं काही चित्र दिसत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिले गेले तर नॉन स्ट्राईक एंड कडे ध्रुव यांना आपण पाहत आहेत. धावा फडकावरती 41च्या घरामध्ये. आता मात्र येणारे बॉल असतील इथून देखील 3 बॉल मध्ये 42 धावेचं समीकरण. जर मानसने जर कॅच घेतला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देखील देण्यात येईल. फुलेलींचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहेत दर्पण म्हात्रे. दर्पण म्हात्रे या स्पर्धेमधून मला वाटतं सुपरस्टार खेळाडू ठरतील, ज्याप्रमाणे चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमात राहिली गेली या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. दोन चेंडू आणि 41 धावांचं इथून देखील समीकरण. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत विनोदच्या माध्यमात राहिली गेली या षटकामध्ये, परंतु ध्रुव जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या 4 मॅचेस मध्ये ध्रुव जास्त काही करू शकले नाही, लवकर आउट झाले, परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत 12 बॉल मध्ये 38 धावा त्याच्या बॅट मध्ये येताना दिसत आहेत. विनोद तयार. फुलटॉस बॉल आक्रमण केलं याही बॉल वरती. षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजे ध्रुवच्या बॅट मधून. 13 बॉल 44 धावा. धाव फडकावरती लागल्या गेल्या. वैयक्तिक षटकार ठोकतील का? 50 धावा होतील का? ध्रुवने जर षटकार मारला तर जुचंद्र या गावामध्ये आणखीन एक विक्रम नोंदवला जाईल. या फलंदाजाच्या नावावरती 7 बॉल 7 षटकार यंदाच्या हंगामामध्ये आहेत. पाहूयात एक षटकार इथून येईल का आणि 50 धावांचं हाफ सेंचुरी जुचंद्र प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये कंप्लीट करतील का? ध्रुव पुष्पराज म्हात्रे यांना आपण बघतायत. 13 बॉल 44 आतापर्यंत केल्यात. 5 षटकार 2 चौकार. 13 बॉल आणि 44 धावा केल्यात. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर अर्धशतक हुकले, परंतु ध्रुवची बॅटिंग जबरदस्त राहिली गेली. शेवटच्या क्षणाला प्रत्येकाने इम्प्रेस केले ध्रुवने. ध्रुवसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. प्रत्येकाने टाळ्या वाजवल्यात. चांगली खेळी ध्रुवने मैदानाच्या जरूर सादरी केली गेली. हार्डलक टीम मार्केट 11 आणि कॉंग्रॅच्युलेशन्स पतू बॅकर्स. नो डाऊट अबाउट इट. पहिल्या डावात ज्याने 46 धावा केल्या, एक षटक ज्याने हाताळलं गेलं, त्या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर चांगली कामगिरी राहिली त्यांची. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच दर्पण म्हात्रे आहेत. मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर ध्रुवसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आले. ध्रुव आपण देखील या 1000 रुपयाचं कॅश प्राइज घेण्यासाठी. भरपूर मानाबाद झालेत झेपडीमध्ये प्रत्येक खेळाडू. सर ध्रुव आपण देखील या मॅन ऑफ द मॅचचा अगदी पाहिलं तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी दर्पण म्हात्रे आपण या ठिकाणी यायचं आहे. पतुपॅकर्स या टीमची चांगली कामगिरी. चला आगरी बॉईज आणि विहाना सुपर किंग्स लगेच मैदानाचा ताबा घ्यायचे प्लीज आम्ही विनंती करतोय.